नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश मुंजा आपल्या यशवंत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करतोय। आज आपण आपला कंबाईन गट ब चा जो पूर्व परीक्षेचा पेपर झालाय त्याचे आपण भूगोलाचे अपेक्षित उत्तर किंवा संभाव्य उत्तर काय असणार आहे ते आपण बघूयात। बरोबर, माझ्याकडे बी सेट आहे मित्रांनो, आणि बी सेट मधला जो 11वा नंबरचा प्रश्न आहे तो भूगोलाचा आहे। आणि 11 नंबरचा प्रश्न काय आहे बघा, मी सुरू करतोय। 11 नंबरचा, खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण या संकल्पनेत येते? आता काय विचारलेले आपल्याला, शहरी एकत्रीकरण। शहरी एकत्रीकरण म्हणजे काय मित्रांनो, तर दोन शहर शेजारी शेजारी असणे म्हणजे काय। आपला क्लास जो आहे तो पुण्यात आहे, बरोबर। पुणे आणि पिंपरी चिंचवड हे कसे शहर एक जवळ आहे, एक म्हणजे एकमेकाला शेजारी। जसं दिल्ली आणि नोएडा, पुणे आणि पिंपरी चिंचवड, मुंबई आणि नवी मुंबई। म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय दिले बघा, मुंबई आणि नवी मुंबई, याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे। 2 नंबरचा पर्याय काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे। 1 नंबरचं काय म्हणते, ठाणे आणि नाशिक। ठाणे नाशिकचा काही संबंध नाही, ओके। सातारा आणि सांगली याचा काही संबंधच नाही, आणि नागपूर आणि चंद्रपूरचा पण काही संबंध नाही। त्याच्यामुळे उत्तर काय असणार आपलं 11 नंबरचं शहरी एकत्रीकरणचं मुंबई आणि नवी मुंबई, ओके। पर्याय क्रमांक काय असणार आहे 2 नंबरचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा। बघा, आपल्याला विचारलेलं आहे उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट, काय उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? आता बघा, उत्तर महाराष्ट्राचे धुळेमध्ये दोंडाईचा नावाचं एक ठिकाण आहे, दोंडाईचा। तिथं महाजनको, आपली जी ऊर्जा कंपनी आहे महाजनको, त्या महाजनकोने 150 मेगावॅटचा प्लॅन्ट तयार केलेला आहे मित्रांनो, आणि तो सुरू पण झालेला आहे। त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार मित्रांनो, 1 नंबरचा पर्याय धुळे। काय येणार आहे धुळे, ओके। 12चं 1। 13 बघा, सियाचीन लडाख मधील कोणती हिमनदी शोक नदीमध्ये वाहते? शोक नदी माहिती आपल्याला कोणाची उपनदी आहे तर सिंधू नदीची, आणि ही शोक नदी सुरुवातीला जी कोणची हिमनदी या शोक नदीमध्ये वाहते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। हिस्पार जी आहे ती पीओके मध्ये म्हणजे पाक वाटतं काश्मीर मध्ये मित्रांनो, त्याच्यामुळे एक पर्याय येणार नाही। रिमो हीचं उत्तर आहे मित्रांनो, रिमो ही काय आहे, रिमो ही शोक मध्ये हिमनदी जी आहे ती शोक मध्ये वाहते, ओके। ड्रँग येणार नाही आणि झेमू पण येणार नाही, ओके। म्हणजे 13 नंबरचं उत्तर काय असणार तुमचं, रिमोन हिमनदी, ओके। प्रश्न पुढचा बघा 14 नंबरचा। खालील विधानांचा विचार करा। काय विचारलेलं आहे, लोकसंख्येवर प्रश्न आहे मित्रांनो। 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीचा दर विचारलेला आहे 15.99% होता। हे सेंटेन्स काय तुमचं बरोबर आहे, 15.99% होता। दुसरं सेंटेन्स ब सेंटेन्स काय म्हणतंय, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती। 10.6 नव्हती मित्रांनो, ती 11.5% होती। किती होती 11.5। म्हणजे ब तुमचं काय चुकीचं आहे, अ तुमचं बरोबर आहे, ब तुमचं चुकीचं आहे। याच्यानं उत्तर निघतं का बघूया आपण। आता बघा, पहिल्यामध्ये ब आहे चूक, दुसऱ्यामध्ये ब आहे चूक, आणि तिसऱ्यामध्ये पण ब आहे चूक। म्हणजे उत्तर काय असणार आपलं 3 नंबरचा पर्याय। तरी आपण बघू तिसरं सेंटेन्स काय आहे। 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली, बरोबर आहे मित्रांनो। 2011च्या जनगणनेनुसार केरळमध्ये सर्वाधिक कृषी घनता कुठे आहे तर केरळमध्ये। आणि ड सेंटेन्स बघा, 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तरात अव्वल 10 राज्यामध्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर मध्ये अव्वल मध्ये नाही मित्रांनो, तर सगळ्यात कमीच्या 5 मध्ये असतंय। त्याच्यामुळे ड पण काय आहे तुमचं चुकीचं आहे। म्हणजे अ बरोबर आणि क बरोबर असा असणारा पर्याय कोणचा, 3 नंबरचा पर्याय तुमचं अपेक्षित उत्तर असणार आहे, ओके। पुढचा प्रश्न बघा 15 नंबरचा प्रश्न बघा, कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल सपाट भूरचनेचा आहे त्यास डॅश डॅश या नावाने ओळखले जाते। आपल्याला माहिती आहे मित्रांनो, कोकणाचा जो अरबी समुद्राकडला भाग आहे त्याला आपण खलाटी म्हणतो, आणि जो सह्याद्रीकडला भाग आहे त्याला काय म्हणतो आपण वलाटी म्हणतो। काय म्हणतो वलाटी, खलाटी आणि वलाटी। म्हणजे आधीचं उत्तर काय असणार तुमचं 1 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार, याचं उत्तर असणार आहे खलाटी। 15चं काय 1 नंबरचा पर्याय, ओके। 16 नंबर बघा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण विकसित केल्याचे वर्ष यांच्या जोड्या जुळवायच्या मित्रांनो। इथं काय दिलं, आंबा इकडे वाण दिलेलं आहे आणि इकडे विकसित केलेलं वर्ष विचारलेलं आहे। तर सर्वात आधी रत्ना नावाचा आंबा केलेला होता तो 1981 साली, ओके।
आणि जो हा रत्ना आहे, रत्ना प्लस हापूस, काय रत्ना प्लस हापूस यांचा मिळून जो केलेला 1992 साली, कधी 1992 साली, तो कोणचा होता मित्रांनो? सिंधू. तो कोणचा होता? सिंधुवान. सिंधुवान कधी? 1992 साली. कोकण रुची 1999 साली. आणि सर्वात अलीकडच्या काळात जो केलेला आहे तो कोकण सम्राट. काय केलेला आहे? कोकण सम्राट. म्हणजे याचा पर्याय कोणता असणार आहे मित्रांनो? 1च 3, 1च 3, 2च 1, 3च 2 आणि डी च 4, म्हणजे 4 नंबरचा पर्याय तुमचं काय असणार? याचं उत्तर अपेक्षित आहे. 16च 4. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची मित्रांनो. आपल्याला इथं काय अयोग्य जोडी ओळखायची? आपल्याला काय दिलेलं आहे? प्रशासकीय विभाग दिलेलं आहे, जिल्हा दिलेला आहे आणि तलावाचे नाव दिलेले. ओके, तर आता यातलं अयोग्य कोणचं ओळखायचं? छत्रपती संभाजीनगर मध्ये धाराशिव येतो का? बरोबर, इथपर्यंत बरोबर आहे. पण जे तावरजा जलाशय आहे किंवा तावरजा तलाव आहे तो लातूर मध्ये येतो मित्रांनो. कुठं? लातूर मध्ये. म्हणजे तुमचं अ चुकीचं आहे, त्याच्यामुळे अकन्फर्म झालं. 4 नंबरचा पर्याय गेला, 3 नंबरचा पर्याय गेला. ओके, नागपूर भंडारा. नागपूरमध्ये भंडारा येतो का? तर येतो. आणि उमरझरी हा त्याचा तलाव आहे का? आहे. तर ब बरोबर आहे, म्हणजे ब पण बरोबर आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचा पर्याय गेला, राहिला उत्तर 1 नंबरचं उत्तर तुमचं काय आहे? चुकीचं आहे. फक्त अ चुकीचं आहे इथं. काय? फक्त अ चुकीचं आहे. त्याच्यामुळे 17 नंबरचा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 1 नंबरचा पर्याय. ओके, पुढचं बघा. 18 नंबरचा प्रश्न. पुढील नद्या आणि उपनद्या यांचा योग्य जोड्या लावायच्या आहे. आता तापी नदी, तापी नदीची उपनदी बोरी आहे मित्रांनो. काय? बोरी. आणि पूर्णा नदीची नळगंगा. सिंदफणाची सगळ्याला माहिती आहे बीडमध्ये बिंदुसरा. कोणची? बिंदुसरा. आणि मांजराची घरणी. असा पर्याय कोणचा मित्रांनो? बघा, तापीचं बोरी, तापीचं बोरी आणि पूर्णाचं नळगंगा, सिंदफणाचं बिंदुसरा आणि मांजराचं घरणी. असं 3 नंबरचा एकच पर्याय मित्रांनो. हे आपलं उत्तर असणार आहे अपेक्षित. 18 नंबरचं उत्तर काय असणार आहे? 3 नंबरचा पर्याय. पुढचं बघा. 19 नंबरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावरून जिल्हा ओळखायचा आहे मित्रांनो. तलावांचे शहर, तलावांचे शहर विचारलेले मित्रांनो. कोणचं आहे तलावांचे शहर? ठाणे. याच्यावरून आपलं उत्तर निघून जातं. काय? तलावांचे शहर कोणचे? ठाणे. या जिल्ह्यात दारुगोळा व शस्त्र निर्मितीचा कारखाना आहे. कुठे आहे? ठाण्यामध्ये. तर अंबरनाथ मध्ये. ओके, एक तालुका धातूच्या वस्तू आणि त्याच्या नक्षीकामासाठी प्रसिद्ध आहे. आणि मुशी जातीचे गवत हे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. जो ठाण्याचा जो कोकण याचा पश्चिम घाटाकडला जो पार्ट आहे त्या पार्ट मध्ये मुशी नावाचं गवत जास्त प्रमाणात आढळतं. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं? 19च 3 नंबरचा पर्याय ठाणे. ओके, 20 नंबरचा प्रश्न बघूयात. आणि हा भूगोलाचा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात, काय महाराष्ट्राचा जोडणा कशा काढला जर आपण इथं रफ असा. ओके, तर हा जो भाग तो कोणचा आहे? ईशान्य. ईशान्य भागात कोणचा आहे? गोंदिया. गोंदियामध्ये कोणत्या टेकड्या आहे मित्रांनो? तर दरेकसा. दरेकसा टेकड्या. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं? 4 नंबरचा पर्याय उत्तर असणार आहे. सातमाळा अजिंठा कुठे? तर इथं सातमाळा अजिंठा. गाळणा टेकड्या इकडे नंदुरबार उत्तरेकडे. अक्राणी पण उत्तरेकडे. त्याच्यामुळे आपल्याला विचारलं काय? ईशान्येकडे. फक्त ड हा आपलं याचं उत्तर असणार आहे. 20 नंबरच्या पर्यायाचं उत्तर फक्त ड 4 नंबरचं. ओके, चला धन्यवाद मित्रांनो.